सर्वांना आषाढी एकादशीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा। सकाळचं माझी पूजन झाल्यानंतर आम्ही सर्वजण आवरून निघालो आमच्या गावामध्ये असलेल्या दिंडीसाठी। आषाढी एकादशीच्या निमित्ताने आमच्या गावात भक्तिमय वातावरणामध्ये दिंडी सोहळा पार पडला। टाळ, मृदुंग आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजराने संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघालं। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वारकरी एकाच भक्तिभावाने पायी चालत ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करत विठुरायाच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करत होते। अशीच ही आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि भक्तीची अमूल्य ओळख। विठ्ठल रखुमाईची कृपा आपणा सर्वांवर सदैव राहो हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना। आमच्या गावामध्ये हीच दिंडी शाळेच्या अंगणामध्ये जमलेली होती। शाळकरी मुलांचे थोडेसे डान्स झाल्यानंतर आम्ही सर्वांनी फुगड्या घालायला सुरुवात केली। तर फुगड्या वगैरे घालून झाल्यानंतर इथं थोडंसं प्रसादाचं नियोजन करण्यात आलेलं होतं। आज सर्वांचे उपवासच असतात, त्यामुळे खिचडी, केळी वगैरे असा प्रसाद आयोजित केलेला होता आणि त्याचबरोबर आरोग्य शिबिर देखील होतं। असं झालं आमच्या गावातील दिंडी सोहळा। आणि हा मिनी व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करायला विसरू नका आणि आम्हाला फॉलो करून ठेवा। तोपर्यंत धन्यवाद।